असं पाठिंबा आहे का नाही? दादांचा पाठिंबा कोणालाच नाही. तुम्हाला आहे का? मलाही नाही. समाजाची समजूत मी सांगतो, माझा अधिकार आहे उभं राहायचं, मी उभं राहिलो. लोकशाही उभं राहा. तुम्हाला आम्ही आमचे मराठा बांधव म्हणून तुम्हाला लोकशाहीला अधिकार दिला, त्याबद्दल तुम्हाला उभा 100% राहा. आमचा त्याबद्दल तुम्हाला पाठिंबा आहे. पण तुम्ही जर समाजाची दिशाभूल करत असाल, मुळीच नाही, मुळीच नाही. समाज हुशार आहे, प्रत्येक नाही, समाज नाही, हुशार आहे. कोणी दिशाभूल करत नाही. ऐका, तुम्ही तुम्हाला ऐका. तुमच्या एकटीचा मंगेश साबळे यांना विरोध केला. नेमकं काय कारण आहे, काय वाद आहे नेमकं? मी एक विरोध केला नाही, जे सत्य घटना आहे ती समोर आणण्याचा प्रयत्न केला. मंगेश साबळे हा एक खोटारडा माणूस आहे. मनोज जयरंगे पाटलाच्या नावावर खोटं बोलून मतदान मागत आहे आणि त्याचे मित्रमंडळीसुद्धा आज त्याचे एक ग्रुप तयार करून ग्रुप चालत आहे. माझ्याकडे त्याचे प्रूफ सहित आहे. मी वारंवार त्याला सूचना देऊनसुद्धा तो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता निसता टाळून पुढच्या डबल दिशा भूल करून समाजाची दिशा भूल करीत राहिला आहे. तो फक्त मराठा समाजाच्या मतदानासाठी उभा आहे. त्यांना सांगा, कोणत्याही त्याच्यासोबत जे समजा हे लोक आहे ते मराठा समाजाशी फक्त कनेक्टेड जोडेल लोक आहे. तो आंदोलनाच्या नावावर मी गाड्या फोड्या, मी हे केलं ते केलं, ह्या नावावर तो मतदान मागित आहे. पण ह्या मराठा बांधवांना मला कळवायचं आहे, हा माणूस तुमच्याकरता उभा नाही राहिला, हे स्वतःची पोळी भाजा करताना उभा राहिला आहे. एवढंच माझी विनंती आहे. यांना तुम्ही लक्षात घ्या, त्याचा अभ्यास करा. तुम्ही द्यायचं लागले तर 31 तारखेचा लाईव्ह ऐका. फेसबुक लाईव्हवर आजही तो काय बोलतो काय नाही बोलत हे सुद्धा ऐका. ते 45 केसेस समाजाच्या बोलतो. अरे 3 केसेसमध्ये 4 केसेसमध्ये तडीपार होतो माणूस. 45 केसेस याला कोणतं प्रोटेक्शन एवढं? याला काय निवडणूक लढत आहे ती? हे बी तुम्ही शोधा याच्या मागं कारण काय. मराठा समाजात ह्या मंगेश साबळे मागं नाही आहे. ह्यो ज्यांना मतदान करायचं समाधान त्यांना करा, परंतु समाजाच्या भूमिकेतून नाही करायचं. विश्वंभर पाटील तिरुके.